नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून स्पेशल पीवायक्यूज अनालिसिस सिरीज बघतोय। कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा 2023 मध्ये जो पर्यावरण नावाचा घटक आहे तर त्या घटकामध्ये जास्तीत जास्त स्कोर करता यावा यासाठी तुम्हाला हेल्प व्हावी या दृष्टिकोनातून ही सिरीज आपण चालू केलेली आहे। आणि याच्यात आपण आजच्या या सेशन मध्ये स्पेशल पीवायक्यू अनालिसिस सिरीज मध्ये 2021च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पर्यावरणावरती जे प्रश्न आलेले होते तर त्या प्रश्नांचं डिटेल स्वरूपात अनालिसिस करणार आहोत। सो 2021च्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न जो आहे तर तो आपण या ठिकाणी बघूयात। सो टप्प्याटप्प्यानं आपण हे अनालिसिस करायला घेतलेलं आहे। आधी 23चा आपण अनालिसिस केलं, त्याच्यानंतर 22, त्याच्यानंतर आता 21 असं मागं जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बघा, राष्ट्रीय उद्याने आणि त्याचबरोबर राज्य यांच्या जोड्या लावा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। हा कॉमन स्वरूपाचा एरिया आहे। आपण याच्या आधी पण बघितलेलं होतं की कधी राष्ट्रीय उद्यानं विचारतायत तर कधी काय विचारतायत, अभयारण्य आणि जिल्हा यांच्या जोड्या लावा अशा स्वरूपात प्रश्न विचारला जातोय। बघा, आता यातलं बांदीपूर, केवलादेव, इंद्रावती आणि मानस हे 4 राष्ट्रीय उद्यानं किंवा अभयारण्य दिलेले आहेत। यातलं मला फिक्स माहित काय आहे हो, तर मानस वन्यजीव अभयारण्य किंवा मानस राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते त्या ठिकाणी आसाम मध्ये आहे। सो डी चं 2 असणारे 2 पर्याय आहेत, एलिमिनेट झाला का नाही, म्हणजे हे 2 ऑप्शन जे आहेत तर ते या ठिकाणी एलिमिनेट झाले। आता दुसरी गोष्ट बघितले तर इंद्रावती किंवा केवलादेव पेक्षा पण बांदीपूर त्या ठिकाणी जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते बऱ्याचदा चर्चेत येत असतं। सो बांदीपूरचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर बांदीपूर हे त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये आहे। बघा, व्याघ्र प्रकल्प पण या ठिकाणी आहे। सो बांदीपूर कर्नाटक। सो ए चं 3, आता यामधला ए चा 3 असलेला हा एकच ऑप्शन आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे। सो केवलादेवचा जर का आपण विचार केला तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते राजस्थान मध्ये त्या ठिकाणी आहे आणि इंद्रावती राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते छत्तीसगड मध्ये आहे। केवलादेव राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत जर का विचार केला तर ते भरतपूर या ठिकाणी आहे बघा, आणि या भरतपूर या ठिकाणी सायबेरियन क्रेन ही पक्षी प्रजाती जी आहे तर ती स्थलांतर करताना दिसते, सायबेरियन क्रेन किंवा सायबेरियन करकोचा। सो केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान भरतपूर। सो ही लक्षात ठेवा। मानस वन्यजीव अभयारण्य, सो आपल्याला 38 जी वेगवेगळी युनेस्को डिक्लेअर्ड वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत तर त्या 38 पैकी 7 साईट ज्या आहेत तर त्या नैसर्गिक जागतिक वारसा स्थळं आहेत बघा। तर त्या नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांपैकी 7 नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांपैकी एक मानस वन्यजीव अभयारण्य आहे। सो आजूबाजूची इन्फॉर्मेशन जर का बघायची म्हटली तर हे बघू शकतो। सो बघा, बांदीपूर 1974ला त्याची स्थापना करण्यात आली कर्नाटक राज्यामध्ये। चितळ, रॉयल बेंगॉल टायगर, राखाडी वानर, भारतीय मोठी खार, गौर किंवा गवा, सांबर, बिबट्या, भारतीय हत्ती किंवा बघा पर्टिक्युलरली लाल डोक्याचं गिधाड हे तिथले काही प्रमुख प्रजाती आहेत। नद्या किंवा तलावांचा जर विचार केला तर कबिनी नदी आणि मोयार नदी या 2 नद्या या बांदीपूर मधून वाहतात। केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यानाचा जर विचार केला तर 1981 साली स्थापना आहे, राजस्थान, युनेस्को डिक्लेअर्ड वर्ल्ड हेरिटेज साईट या ठिकाणी आहे। सो हे देखील इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा। इंद्रावती 1981 छत्तीसगड, आशियाई वन्य म्हैस किंवा व्याघ्र प्रकल्प देखील आहे किंवा हिल मायना याच्यासाठी पण त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। मानस वन्यजीव अभयारण्य 1990 मध्ये स्थापना करण्यात आली, आसाम, युनेस्को डिक्लेअर्ड वर्ल्ड हेरिटेज साईट आहे। सो ही जी वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये देखील व्यवस्थित पद्धतीने ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा। बऱ्याच वेळा या वैशिष्ट्यांवरती देखील प्रश्न येतो। आपला पीवायक्यू अनालिसिस सिरीजचा उद्देश हा फक्त प्रश्न डिस्कस करणं नसून याच्या माध्यमातून कंटेंट पर्यावरणाचा तुम्हाला मिळावा हा देखील या ठिकाणी उद्देश आहे। पुढचा मुद्दा बघा, औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट नावाच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे तर ती कोणत्या देशामध्ये झाली। आता बऱ्याचदा एन्व्हायरमेंटला करंट रिलेटेड प्रश्न विचारले जातात, पण ग्रीन डॉट या कार्यक्रमाचा जर विचार केला तर जवळपास 1987 साली जर्मनीमध्ये हा कार्यक्रम जो आहे तर तो चालू करण्यात आलेला होता, पण तरी पण त्याच्यावरती प्रश्न विचारलेला दिसतो। औद्योगिक जे सांडपाणी आहे तर त्या औद्योगिक सांडपाण्यावरती
प्रक्रिया करणं आणि त्याचा पुनर्वापर जो आहे तर तो करणं, या दृष्टिकोनातून हा ग्रीन डॉट नावाचा कार्यक्रम जो आहे तर तो चालू केलेला होता. सो अशा प्रकारचे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, ओझोन मध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवरती खालीलपैकी कोणकोणते परिणाम होतात असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. माणसाच्या रोग प्रतिकार शक्तीचे नुकसान, तर डेफिनेटली ओझोनमुळे काय होतं, आपली रोग प्रतिकार क्षमता किंवा इम्युनिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी वीक आपल्याला होताना दिसते. वनस्पतींची वाढ खुंटते, जसा मानवी जीवनावरती परिणाम होतो तसंच वनस्पतींची वाढ देखील खुंटते. वनस्पतींचा जो सर्व्हायव्हल रेट आहे तर तो सर्व्हायव्हल रेट, वनस्पती आणि प्राणी प्रजातीचा सर्व्हायव्हल रेट जो आहे तर तो कमी होताना आपल्याला दिसतो. तापमानात वृद्धी होते का, तर डेफिनेटली होते. सूर्याकडून येणारी उष्णता ऊर्जा जी आहे तर त्याच्यामध्ये व्हिजिबल किंवा दृश्य प्रकाश, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट आणि त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेज असतात. तर यातले अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत तर ते या ओझोनमुळं त्या ठिकाणी शोषून घेतले जातात. त्यामुळं पृथ्वीवरचं तापमान जे आहे तर ते एका ऑप्टिमम लेवलला राहण्यामध्ये मदत होते. पण इथे काय विचारलंय, ओझोनमध्ये घट झाली. आता ओझोनमध्ये घट झाल्यामुळे हे युव्ही रेज जे आहेत तर ते डायरेक्टली काय होतात, भूपृष्ठावरती येतात आणि त्यामुळे तापमानामध्ये वृद्धी होते. मोतीबिंदू होण्याचे कारण हे आहे का, बऱ्याच जणांना हे वाटलेलं नव्हतं, पण हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांचे आजार जे आहेत तर ते ओझोनची घट झाल्यामुळे होतात किंवा डोळ्यांशी संबंधित किंवा त्वचेशी संबंधित आजार देखील त्या ठिकाणी होतात. तर त्यामुळं किंवा स्किन कॅन्सर जे आहेत तर ते स्किन कॅन्सरसाठी पण ओझोन आवश्यक झाल्यामुळं ते डायरेक्ट युव्ही रेज जर का शरीरावरती पडले तर स्किन कॅन्सर त्या ठिकाणी होऊ शकतो. सो हा देखील एक मुद्दा आहे. जे इकडं लिहिलेले जे मुद्दे आहेत तर ते पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ओझोन अवक्षयाचे परिणाम हे पण तुमचे यातून कव्हर होतील. आता चारही पर्याय जे आहेत तर ते बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघा, घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशांमधून कमी विकसित देशांमध्ये होऊ नये. बघा, होऊ नये म्हणून बेसल अधिवेशनामध्ये डॅश मध्ये डॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावरती सह्या करण्यात आल्या. सो बेसल करार जो आहे, आता बऱ्याचदा बेसल करारावरती प्रश्न येतो, त्याच्यानंतर मिनामाटा करारावरती प्रश्न येतो आणि त्याच्यानंतर रॉटरडॅम कन्व्हेन्शन किंवा रॉटरडॅम करारावरती त्या ठिकाणी प्रश्न येतो. हे सगळेच्या सगळे करार कसे आहेत तर प्रदूषणाशी संबंधित वेगवेगळे करार आहेत. सो आपण प्रदूषणाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा फोकस करणार आहे तेव्हा याच्यावरती डिस्कशन आपण करणारच आहोत. सो प्रदूषणाशी संबंधित हे जे करार आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मार्च 1989 मध्ये स्वित्झर्लंड मधल्या बेसल या ठिकाणी हा करार जो आहे तर तो करण्यात आला. बेसल मानक जी आहेत तर ती बँकिंगशी पण संबंधित आहेत बघा. सो बेसल नॉर्म्स जे आहेत तर ते कुणाशी संबंधित आहेत, बँकिंगशी संबंधित आहेत. याच्यावरती पण याच्या आधी प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. ओघानं आलं म्हणून फक्त या ठिकाणी उल्लेख केला. सो मार्च 1989 मध्ये स्वित्झर्लंड या ठिकाणी हा करार जो आहे तर त्याच्यावरती स्वाक्षरी करण्यात आली. या कराराची अंमलबजावणी जर विचारात घेतली तर 1992 साली या कराराची अंमलबजावणी जी आहे तर ती सुरू झाली. मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचं घातक कचऱ्यापासून संरक्षण करणं हा या कराराचा मुख्य उद्देश होता. या करारामध्ये बेसिकली काय त्या ठिकाणी अपेक्षित आहे की विकसित देशातून बऱ्याचदा अशा प्रकारचा घातक कचरा जो आहे तर तो स्क्रॅप मटेरियल वगैरे आहे, म्हणून विकसनशील देशामध्ये म्हणजे आपल्या देशातली जी काही घाण आहे तर ती इकडे सगळी विकसनशील देशांमध्ये टाकून द्यायची आणि त्याचा दुष्परिणाम जो आहे तर तो विकसनशील देशावरती होऊ शकतो. म्हणून हा जो बेसल नावाचा करार आहे किंवा बेसल अधिवेशनात झालेला हा जो 1989 चा करार आहे तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घातक कचऱ्याच्या आंतरदेशीय वहनास प्रतिबंध घालण्यात आला. विकसित देशातून विकसनशील देशांमध्ये असा कचरा जो त्याचं वहन केलं जात होतं तर त्याला प्रतिबंध जो आहे तर तो घालण्यात आलेला आपल्याला दिसतो. सो हे एकंदरीत बेसलच्या बाबतीमध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा, जोड्या लावायला प्रश्न आहे. बऱ्याचदा चर्चेत येणाऱ्या प्रजातींबद्दल असा प्रश्न हमखास विचारला जातो. अ गटामध्ये प्रजाती दिलेल्या आहेत आणि ब गटामध्ये त्याचा प्रकार दिलेला आहे. आता इथं भारतीय गेंडा आहे, आशियाई हत्ती आहे, वाळवंटातील कोल्हा आहे आणि गुलाबी डोके असलेले बदक. नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की यातले हे 2 प्रजाती आहेत
भारतीय गेंडा आणि त्याचबरोबर आशियातील हत्ती, तर या प्रजातींसाठी कुठली ना कुठली तरी भारत सरकारचा प्रकल्प जो आहे तर तो चालू आहे, त्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि इतर जे आहेत तर त्या दुर्मिळ असणाऱ्या अशा स्वरूपाच्या प्रजाती आहेत, किंवा आपण असं म्हणूयात की एखाद्या भागामध्ये स्थानविशिष्ट असणाऱ्या प्रजाती आहेत, मात्र त्या धोकाग्रस्त बनत चाललेल्या आहेत. अशा प्रकारच्या प्रजाती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता इथं जर का थंब रूल पाळायचा म्हटलं तर आपल्याला काय लक्षात येईल, ए आणि बी मध्ये आपल्याला जर का व्यवस्थित येत असेल ना तरच काहीतरी फायदा आहे, नाहीतर सी आणि डी मध्ये हे बऱ्याचदा आपण वाचलेलं नाहीये, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लक्षात येणार नाही. आता आशियाई गेंडाचा जर का आपण भारतीय गेंड्याचा जर का आपण विचार केला तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की व्हल्नरेबल किंवा संवेदनशील अशा स्वरूपाचा ही प्रजाती आहे. त्याच्यानंतर आशियाई हत्तीचा जर का विचार केला तर तो एंडेंजर्ड अशा स्वरूपात आहे, म्हणजेच धोकादायक किंवा धोका निर्माण झालेला आहे त्याला. सो आशियाई गेंडा जो आहे तर तो व्हल्नरेबल म्हणजेच धोका निर्माण होण्याच्या धोक्याच्या उंबरठ्यावरती आहे, तर आशियाई हत्ती जो आहे तर तो एंडेंजर्ड म्हणजे धोकाग्रस्त आहे. आता वाळवंटातील कोल्हा किंवा डेझर्ट फॉक्सचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर डेझर्ट फॉक्स जो आहे, आता याच्यानुसार म्हणजे इथं दिलेल्या ऑप्शननुसार गुलाबी डोक्याचं बदक जे आहे तर ते लुप्त किंवा नष्ट झालेलं आहे, आणि मग एकच ऑप्शन उरतो तो म्हणजे विरळ. आता इथं नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं काहीतरी विरळ किंवा रेअर नावाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरद्वारे जे वर्गीकरण केलं जातं तर ते एकूण 7 प्रकारांमध्ये केलं जातं. पहिला आहे एक्सटिंक्ट, दुसरा आहे एक्सटिंक्ट इन वाईल्ड म्हणजे वन्यजीवातून नामशेष, त्याच्यानंतर आहे क्रिटिकली एंडेंजर्ड, त्याच्यानंतर आहे एंडेंजर्ड म्हणजे धोकाग्रस्त, त्याच्यानंतर व्हल्नरेबल, त्याच्यानंतर नियर थ्रेटन्ड आणि त्याच्यानंतर लिस्ट कन्सर्न. अशा प्रकारे हे वर्गीकरण केलं जातं. मात्र इथं ऑप्शनमध्ये काहीतरी वेगळंच दिलेलं आहे. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर नावाची संघटना आहे, ती धोकाग्रस्त प्रजाती ज्या आहेत तर त्याच्या संवर्धन दर्जानुसार दरवर्षी एक यादी प्रकाशित करते. त्याला IUCN रेड लिस्ट किंवा IUCN रेड डाटा बुक असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आपल्याला पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना अभ्यासायला आहेत, त्यामध्ये IUCN लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो, रेड लिस्ट किंवा रेड डाटा बुक हे कोणाद्वारे प्रकाशित केलं जातं. सो इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. भारतीय गेंडा व्हल्नरेबल आहे, आशियाई हत्ती एंडेंजर्ड आहेत. वाळवंटातील कोल्हा किंवा डेझर्ट फॉक्सचा जर विचार केला, यांनी उत्तर आयोगानं रेअर दिलेलं आहे, पण ऍक्च्युली ही स्पीसीज जी आहे तर ती लिस्ट कन्सर्न किंवा खूप कमी धोका असलेली अशा स्वरूपाची आहे. आणि गुलाबी डोक्याच्या बदकाचा जर का आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल, भारतामध्ये ही प्रजाती जी आहे तर ती नामशेष त्या ठिकाणी आहे. मात्र बांगलादेश आणि म्यानमार, भारताच्या शेजारील राष्ट्रांचा जर विचार केला तर म्यानमार आणि बांगलादेशमध्ये ही प्रजाती आढळते, पण तिथं पण ती क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अत्यंत धोकाग्रस्त आहे. सो बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता नावाचा टॉपिक आहे, त्याच्यातनं हा प्रश्न विचारलेला दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली? आता या व्याख्येकडे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला पर्यावरणाची व्याख्या दिलेली होती, आणि ही व्याख्या कोणी केलेली आहे? एनसायक्लोपीडियाची व्याख्या ती दिलेली होती. आणि तुम्हाला एक्झॅक्टली 2021च्या क्वेश्चन पेपर मध्ये असं दिसेल की परिसंस्थेची व्याख्या दिलेली आहे, आणि ही परिसंस्थेची व्याख्या कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय, आयोग प्रश्नांचा अप्रोच फॉलो करतो, ते प्रश्नांचे साचे बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या या सिरीजचा उद्देश हा फक्त आणि फक्त युट्यूब वरती जस्ट उत्तर सांगणं हा नसून तुम्हाला एन्व्हायरमेंटचा एक अप्रोच देणं हा आहे. आणि तो अप्रोच समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 2 गोष्टींची सांगड घालावी लागेल. एका बाजूला पर्यावरणाचा आपला असणारा कंबाईन ग्रुप बी आणि सी मेन्सचा सिलेबस, आणि दुसऱ्या बाजूला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, की क्वेश्चन कसा विचारला जातोय आणि कुठल्या अँगलने विचारला जातोय. 2021 मध्ये परिसंस्थेची डेफिनेशन विचारलेली आहे, 2023 मध्ये पर्यावरणाची डेफिनेशन विचारलेली आहे. कदाचित अजून कीस्टोन स्पीसीजची डेफिनेशन जी आहे तर ती 2023 मध्ये विचारली जाईल, किंवा अजून कुठल्या तरी पर्यावरणातल्या महत्वाच्या मुद्द्याची डेफिनेशन जी आहे तर ती 2023 मध्ये विचारली जाईल. त्यामुळं वाचन करत असताना पण काय वाचायचंय हे कळण्याची दिशा मला माझा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस जे आहे तर ते देणार आहे.
बघा आता, परिसंस्थेची रचना आणि तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी, ही व्याख्या 1969 साली ओडम या शास्त्रज्ञानं मांडली. मग आपण लागलीच बाकीचे पण शास्त्रज्ञ बघून घेऊयात ना, कशाला उगाच वेळ वाया घालवायचा आहे की मग बाकीचे कुठं शोधा वगैरे. सो चार्ल्स क्रेब्स यांनी 1985 साली एक व्याख्या जी आहे तर ती परिस्थिती त्या ठिकाणी मांडली. परिस्थितिकी किंवा इकॉलॉजी म्हणजे जीवांचं वितरण आणि विपुलता निर्धारित करणाऱ्या परस्पर क्रियांचा वैज्ञानिक अभ्यास होय, अशी व्याख्या जी आहे तर ती चार्ल्स क्रेब्स यांनी मांडली. अँडरवर्थ यांचा जर विचार केला तर त्यांनी इकॉलॉजीची व्याख्या जी आहे तर ती परिस्थितिकी म्हणजे जीवांचं वितरण आणि विपुलतेचा वैज्ञानिक अभ्यास अशी केली. तर टेलर यांचा जर विचार केला तर परिस्थितिकी म्हणजे सर्व जीवांच्या संबंधातील सर्व संबंधांचे विज्ञान, अशा स्वरूपात त्यांनी व्याख्या जी आहे तर ती केली. इकॉलॉजी या शब्दाचा जर विचार आपण केला तर ऑइकॉलॉजी या शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे. त्याचा जर फोड केली, ऑइकॉस आणि लोगोस असे दोन शब्द त्या ठिकाणी आहे. ऑइकॉस म्हणजे सजीवाचं घर किंवा पर्यावरण आणि लोगोस म्हणजे त्याचा अभ्यास, जीव आणि त्याचं जैवभौतिक पर्यावरण, जीव आणि त्याचं जैवभौतिक पर्यावरण, किंवा त्याला इंग्रजीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर ऑर्गॅनिझम अँड इट्स बायोफिजिकल एन्व्हायरमेंट, म्हणजे बायोलॉजिकल म्हणजे जैविक घटक पण आणि त्याचबरोबर अजैविक घटक पण किंवा भौतिक घटक सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहेत. याचा अभ्यास करणारी शाखा जी आहे तर ती परिस्थितिकी किंवा इकॉलॉजी नावानं ओळखली जाते. अशी व्याख्या जी आहे तर ती त्या ठिकाणी अर्न्स्ट हेकेल यानं त्या ठिकाणी केलेली आहे. बघा, 1866 साली ही व्याख्या केलेली आहे, हे लक्षात ठेवा. अर्न्स्ट हेकेलनं इकॉलॉजीची ही व्याख्या केली. जीव आणि त्याचं जैवभौतिक पर्यावरण याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे परिस्थितिकी शास्त्र होय, अशी व्याख्या केली. सो व्याख्यांच्या बाबतीत आपण ह्या तिन्ही बघितल्या आणि चौथी अर्न्स्ट हेकेलची. आता 5 व्याख्या तुमच्यापर्यंत इकॉलॉजीच्या पोहोचलेल्या आहेत. सो लक्षात ठेवा, या 5च्या 5 लक्षात ठेवा. कशावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो? PYQs हे एक साधन असतं एमपीएससीला पुन्हा पुन्हा त्याच दिशेनं प्रश्न विचारायचं. मग आता त्यांनी ओडम वरती विचारले ना, पुढचा प्रश्न क्रेब्स वरती येईल, अँडरवर्थ वरती येईल, टेलर वरती येईल किंवा अर्न्स्ट हेकेल वरती येईल, लक्षात ठेवा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. पुढील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आले, म्हणजे इथं काय फॅक्ट वरती प्रश्न विचारलेला आहे. आणि सन 2021-22 पर्यंत 1 लाख मेगावॉट वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे. सो 2 स्टेटमेंट वाला प्रश्न आहे. आता सर्वात महत्वाचं, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान राष्ट्रीय सोलार मिशन जे आहे तर त्याची सुरुवात करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर 12वी पंचवार्षिक योजना संपल्यानंतर 2017 नंतर पण 2022 पर्यंत ते एक्सटेंड त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आता सर्वात लक्षात घ्या, NAPCC असं काहीतरी आहे, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, म्हणजे भारत सरकारचा हवामान बदलाला उत्तर म्हणून भारत सरकारनं काय केलेलं आहे, NAPCCच्या अंतर्गत 8 वेगवेगळी मिशन्स जी आहेत, अभियानं जी आहेत तर ती चालू केलेली आहेत. कशासाठी? हवामान बदलाला टॅकल करण्यासाठी. हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना म्हणून आपण NAPCCला बघू शकतो. आणि मग याच्यातलंच एक अभियान जे आहे तर ते आहे नॅशनल सोलार मिशन. आता या नॅशनल सोलार मिशनचं आधीचं टार्गेट जे आहे तर ते जवळपास 20,000 मेगावॉट वीज निर्मितीचं त्या ठिकाणी होतं. पण त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 21-22 मध्ये त्याचं उद्दिष्ट जे आहे तर ते 1 लाख मेगावॉट पर्यंत वीज निर्मिती करणं असं निर्धारित करण्यात आलं. या 1 लाख मेगावॉट पैकी, म्हणजे या 1 लाख मेगावॉट पैकी आपण जर का त्या ठिकाणी विचार केला, आणि म्हणूनच तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे सोलार प्रोजेक्ट जे आहेत तर ते दिसतील. त्यापैकी सोलार रूफटॉप पॉवर प्रोजेक्ट म्हणजे वरती पॅनल बसवलेत वगैरे, तर त्याच्या माध्यमातून 40,000 मेगावॉट, आणि त्याच्यानंतर मीडियम स्केल ग्रिड कनेक्टेड प्रोजेक्ट जे आहेत तर त्याच्या माध्यमातून 60,000 मेगावॉट इतकी वीज निर्मिती जी आहे तर ती करणं अपेक्षित आहे.
2008 ला NAPCC चालू झाले, म्हणजे NAPCC ची घोषणा करण्यात आली आणि त्याच्यानंतर 2010 मध्ये राष्ट्रीय सोलार मिशन चालू करण्यात आलं. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. सो पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर बघा, असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष राहिलेला आहे. अहो आता बाकी लांब कशाला जायचं, पहिलं स्टेटमेंट आपल्या सिलेबस मधला पहिला पॉइंट, मानव विकास आणि पर्यावरण. सो एका बाजूला विकास आहे, दुसऱ्या बाजूला पर्यावरण शाश्वतता आहे, यांच्यात नेहमी संघर्ष असतो का? तर डेफिनेटली संघर्ष असतो. कसा असतो? एका बाजूला धरणं बांधली जात आहेत, दुसऱ्या बाजूला नदीचा प्रवाह बदलतोय, त्यामुळं परिसंस्थेमधले वेगवेगळे सजीव जे आहेत तर ते धोक्यात येत आहेत. त्यामुळं नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेली परिसंस्था जी आहे तर ती धोक्यात येते. एका बाजूला विकास प्रकल्प उभे राहत आहेत, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ते विकास प्रकल्प राबवण्यासाठी वृक्षतोड जी आहे तर ती केली जाते. एका बाजूला लोकसंख्या आहे, दुसऱ्या बाजूला त्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी फॉरेस्ट कट डाऊन करून त्या ठिकाणी शेती केली जाते, म्हणजेच भूमी वापरात बदल होतोय. भूमी वापरात बदल झाल्यामुळे आदिवासी क्षेत्राचा ऱ्हास होतोय, हॅबिटॅटचा लॉस होतोय आणि हॅबिटॅट लॉस झाल्यामुळे वेगवेगळे सजीव जे आहेत तर ते नामशेष होत आहेत. म्हणजेच पर्यावरण शाश्वतता आणि आर्थिक वृद्धीचं उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष आहे का? तर डेफिनेटली आहे. मग तो संघर्ष कधी नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येतो, तो संघर्ष कधी बारसूच्या माध्यमातून पुढे येतो, तो संघर्ष कधी आरे जंगलाच्या वादाच्या स्वरूपात पुढे आपल्याला मेट्रोच्या कारशेडच्या बाबतीमध्ये पुढे येताना दिसतो. असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स जी आहेत तर ती देशातली, जगातली, महाराष्ट्रातली मी तुम्हाला कोट करून दाखवू शकतो. आणि सेकंड काय आहे? विकास आणि पर्यावरण शाश्वतता यात नेहमी परस्पर विरोध राहिलेला आहे का? तर डेफिनेटली राहिलेला आहे. म्हणूनच एक संकल्पना आली ना, पर्यावरण पूरक विकास. म्हणजे पर्यावरणाचा पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विचार करा, पर्यावरणाच्या शाश्वततेचा पण विचार करा. सो हेही बरोबर आहे. त्यामुळं दोन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर. सो बरोबर आपल्याला विचारलेलं आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर बघा, वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती योजना यांची शिफारस करते. आता आधीच सांगतो, टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान, वेस्ट टू एनर्जी मिशन, किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन ऑन कोस्टल एरियाज, वात अभियान किंवा विंड मिशन, वातावरण बदल आणि आरोग्य अभियान, मिशन ऑन क्लायमेट चेंज अँड हेल्थ. आता जर चारही पर्याय बघितले ना तर उत्तर आपलं यापैकी सर्व असं जाईल. आयोगाने दिलेलं उत्तर जे आहे तर ते देखील यापैकी सर्व असंच आहे. पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की 2008 ला जे आपण NAPCC त्या ठिकाणी संमत केलं, त्या NAPCC मध्ये खाली दिलेली 8 अभियानं त्या ठिकाणी होती. त्याचा अधिकृतरित्या या ठिकाणी कुठंच उल्लेख जो आहे तर तो दिसत नाही, किंवा त्याचं उपअभियान म्हणून पण ही कुठली अभियानं जी आहेत तर ती दिसत नाही. पण स्टील MPSC ने पर्याय क्रमांक 4 उत्तर दिलेलं आहे. आपण त्याच्या वादात जाण्यापेक्षा आपण फोकस काय करूया, आता NAPCC हवामान बदलाबाबत राष्ट्रीय कृती योजना जी भारताची आहे तर त्याच्यामध्ये नेमकी 8 अभियानं कोणती आहेत हे आपण बघूया. म्हणजे आपलं काम होऊन जाईल, कंटेंट वरती फोकस होऊन जाईल. राष्ट्रीय सौर अभियान, नॅशनल सोलार मिशन. त्यानंतर ऊर्जेच्या कार्यक्षम वापराबाबतचं राष्ट्रीय अभियान, नॅशनल सोलार मिशनवर ऑलरेडी आपण प्रश्न बघितला. बघा, क्लायमेट चेंज वरती इथंच आपल्याला 2 प्रश्न दिसले, ते पण NAPCC वरती. एक NAPCC वरती आला, एक NAPCCतल्या अभियानावरती आला. ऊर्जेच्या कार्यक्षम वापराबाबत राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन ऑन एनहान्स्ड एनर्जी इफिशियन्सी. त्यानंतर शाश्वत अधिवासासाठीचे राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट. राष्ट्रीय जल अभियान, नॅशनल वॉटर मिशन किंवा हिमालयन परिसंस्थांच्या शाश्वततेसाठीचं राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम. राष्ट्रीय हरित भारत अभियान, नॅशनल मिशन ऑन ग्रीन इंडिया, हे देखील एक इम्पॉर्टंट मिशन आहे. राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. हे सगळं जे चाललंय ना, नीम कोटेड युरिया असेल, सेंद्रिय खतांचा वापर, सेंद्रिय शेती, सगळं राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानात चाललेलं आहे. आपल्याला आता दीर्घ काळापर्यंत उत्पादनाची हमी पाहिजे. ठराविक 10-20 वर्ष नुसतं विक्रमी उत्पादन आपल्याला शेतीतनं घ्यायचं आहे का? तर अजिबात घ्यायचं नाहीये, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. हवामान बदलावरील धोरणात्मक ज्ञानावरील राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. मग अभियान किंवा
पुढच्या स्ट्रॅटेजीज आखायच्या म्हटल्यानंतर आपल्याला नॉलेज पण पाहिजे ना, त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन पण पाहिजे, त्याच्याबद्दलची स्टॅटिस्टिकल डेटा पण त्या ठिकाणी पाहिजे. डेटाशिवाय आपण इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही वेगवेगळ्या गोष्टींचं, तर त्यासाठी ते 8वं अभियान आहे. आता पुढचा प्रश्न बघा, शाश्वत विकास ध्येयांबद्दल विचारलेला आहे, SDGs. आता कुठलीही परीक्षा असो त्याच्यामध्ये MDGs आणि SDGs, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे विचारले जातातच. बघा, शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ डी जेनेरो 2015 मध्ये पार पडली. इथं त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅप लावलेले आहेत. तर रिओ डी जेनेरो हे या ठिकाणी चुकीचं आहे, न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडलेली होती बघा. सो त्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय झालं, चूक झालं. 2015लाच पार पडलेली होती का? डेफिनेटली 2015ला पार पडलेली होती. का 2015लाच पार पडली ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2000 साली मिलेनियम समिट झालेली होती आणि त्याच्यानुसार 8 सहस्त्रक विकास उद्दिष्ट आलेली होती, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, आणि त्याची मुदत जी आहे तर ती 2015 मध्ये संपुष्टात आलेली. पण त्याच्यामध्ये विकसित राष्ट्रांनी ही उद्दिष्ट साध्य केली, विकसनशील राष्ट्रांच्या बाबतीमध्ये तेवढी ही उद्दिष्ट जी आहे तर ती साध्य झालेली नव्हती. मग एकंदरीतच याच्यावरती विचार करण्यासाठी 2015 मध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी एक परिषद जी आहे तर ती पार पडलेली होती, ज्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आलेले होते. शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात, त्याला ग्लोबल गोल्स असं म्हटलं जातं का, असा प्रश्न आहे. तर डेफिनेटली शाश्वत विकास उद्दिष्टे ही ग्लोबल गोल्स म्हणून ओळखली जातात. बरोबर. त्याचा काय म्हणतात त्याला, ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट असंच शीर्षक आहे त्याच्यामध्ये, जो जाहीरनामा स्वीकारण्यात आलेला होता ना न्यूयॉर्क मध्ये, तर त्याचं. शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्रक विकास ध्येयांची जागा घेतली, डेफिनेटली घेतली. 15 मध्ये MDG संपुष्टात आली. जी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 8 होती त्याचंच रिस्ट्रक्चरायझेशन करून त्याच्या माध्यमातून SDGs जी आहे तर ती मांडण्यात आली. किती SDGs मांडण्यात आली? गोल्सच्या बाबतीमध्ये जर प्रश्न विचारला तर 17 गोल्स आहेत आणि एकूण त्याच्यातली स्पेसिफिक टार्गेट्स बद्दल प्रश्न आला तर 169 स्पेसिफिक टार्गेट्स आहेत. शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात होती, अजिबात नाही, चुकीचं आहे. 2015 साली ती अस्तित्वात आली. ऑलरेडी पहिल्या स्टेटमेंटमध्ये हे एलिमिनेट होत होतं. आता बघा, मग A चूक आहे आणि D चूक आहे, B आणि C बरोबर आहे. विचारलं काय? योग्य विधान विचारलंय. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला? ऑलरेडी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, पण मला इथं सांगायचं आहे की 2021च्या पेपरमध्ये इकॉलॉजी या कन्सेप्टवरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. एक प्रश्न कशावरती विचारलेला आहे? इकॉलॉजीच्या बाबतीमध्ये डेफिनेशन कोणी दिली, आणि दुसरा प्रश्न शब्द कोणी शोधला. बघा किती बारीक बारीक गोष्टींवरती याच्यामध्ये फोकस जो आहे तर तो केला जातोय, हे लक्षात घ्या. सो इकॉलॉजी या कन्सेप्टच्या बाबतीत अर्न्स्ट हेनरिच हेकेल यांना 1866 साली इकॉलॉजी नावाची कन्सेप्ट मांडली. ऑयकॉस आणि लोगोस ते सगळं सांगितलं. A.G. टान्सले, बऱ्याच जणांना इथं वाटेल किंवा उत्तर टिक केलं गेलेलं होतं. A.G. टान्सले यांनी इकोसिस्टीम ही संकल्पना शोधून काढली बघा 1935 साली. इकोसिस्टीम किंवा परिसंस्था या संकल्पनेचे जनक A.G. टान्सले यांना मानलं जातं. बघा आज या 7-8 प्रश्नांच्या माध्यमातून आपण 5 ते 6 सायंटिस्ट बद्दल डिस्कशन जे आहे तर ते केलं. ओडम बद्दल केलं, त्यानंतर टेलर बद्दल त्या ठिकाणी केलं, अँड्रावर्था बद्दल केलं, अर्न्स्ट हेकेल बद्दल त्या ठिकाणी केलं. सो जस्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सायंटिस्ट वरती कंटिन्युअसली प्रश्न येतोय. आपल्या ऍप वरती जरी तुम्ही लेक्चर्स बघितले तरी तुम्हाला लक्षात येईल की थ्रू आउट एन्व्हायरमेंट जे जे काही सायंटिस्ट महत्वाचे आहेत तर त्याच्यावरती आपण कंटिन्युअसली त्या ठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न करतोय. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे काही प्रश्न होते 2021च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एन्व्हायरमेंट वरती विचारलेले, ज्याचं सविस्तर स्वरूपात आपण अनालिसिस केलं. या व्यतिरिक्त कंबाईन ग्रुप बी आणि सी, त्याचबरोबर नगरपालिका असेल, राज्यसेवा असेल, तर या दृष्टिकोनातून एक वन स्टॉप सोल्युशन स्वरूपात आपण स्वराज्य प्रबोधिनी अंतर्गत एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीची एक बॅच सुरू केलेली आहे, स्वराज्य सृष्टी नावाची.
तर त्या बॅचमध्ये PYQ अनालिसिस, कन्सेप्ट, फॅक्ट आणि करंट अफेअर्स याचा आधार घेऊन एन्व्हायरमेंटचं कॉम्प्रिहेन्सिव्ह टीचिंग जे आहे तर ते केलं जात आहे. त्याच्यामध्ये डिटेल नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट पण त्याच्यामध्ये अपडेटेड स्वरूपात आहे आणि जवळपास 25 तासांपेक्षा जास्त कालावधीचा हा कोर्स आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एन्व्हायरमेंटला 5 प्रश्न आहेत, मग 25 तास कशाला, 10-12 तासात उरकून मोकळं व्हा. की विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एन्व्हायरमेंट थोडंसं व्हास्ट आहे. माझी बांधिलकी ही सिलेबस बरोबर आहे. माझी बांधिलकी ही 4 प्रश्न येत आहेत म्हणून कमी शिकवायचं, 14 प्रश्न येत आहेत, 15 प्रश्न येत आहेत म्हणून जास्त शिकवायचं अशी नाही. त्यामुळं एकदा तुम्ही पर्यावरणाची ही बॅच केल्यानंतर वन स्टॉप सोल्युशन स्वरूपात तुम्हाला फायदा व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे आपण सिलेबस डिटेल्ड आणि प्रॉपर घेणार आहोत. याच्यात कुठलाही शॉर्टकट मारून उरकायचा प्रयत्न जो आहे तर तो केला जाणार नाही. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळ्या लिंक्स आहेत, फोन नंबर्स आहेत, मोबाईल ॲप्लिकेशन आहेत. तर त्याच्या थ्रू तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करू शकता. सध्या हा कोर्स जो आहे तर तो त्याची फीस 249 रुपये आहे आणि त्याच्यावर 25% आपण त्या ठिकाणी स्पेशल ऑफर अंतर्गत सवलत देतोय. माझी वसुंधरा नावाचा कुपन कोड जो आहे तर तो तुम्ही त्याच्यासाठी वापरणं गरजेचं आहे. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही जो प्रचंड स्वरूपात आपल्या या PYQ अनालिसिस सिरीजला रिस्पॉन्स देताय त्याच्यामुळे निश्चितपणे अजून जास्त क्वालिटी कंटेंट देण्यासाठी ऊर्जा जी आहे तर ती मिळते. सो अशाच पद्धतीनं एन्व्हायरमेंटच्या PYQचं अनालिसिस करण्यासाठी भेटूयात स्पेशल PYQ अनालिसिस सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.